जगदंबे जगदंबे काळा होता मुलाचा नव्हता चहा देईल का ना मी पाठवून घ्या ना पण नाही घेतलेला हात
सोडा हात खाली ज्याच्यावर जाईल ते उचलायचं आंबाच राहिला बाई तिथं बाकी आपण हात काढायचा उचलायचं उचलते हा दे इकडं काय करायचंय हा आपण लक्षात घ्या आता काहीतरी बाळा दिवस आहे तर आपण काहीतरी घेताना काहीतरी द्यायला सोन्यासारखी जगदंबा दिली तुला जे काय तुमच्या पिढी चालत आलेली जे काय तुला ती आणि सगळे तुझ्या घरात लोक सेवा करत आलं ती सेवा अशी पण तू करतच होती बरं आता हक्काची सेवा झाली कशी झाली हक्काची सेवा झाली त्या का नका आपण तुला घेतलेली आहे काहीतरी घेत असेल काय द्यायला लागतं फुकट काय भेटतं का नाही तुला जगदंबा दिली मी काळूबाई दिली मोठेबाई दिली सगळं जे काय तुझं सगळं तुला गादीची आज अधिपती बनवली त्यानिमित्त तू काय दिलं मला हे काय करायचं रोज खायचं कधी खायचं नाही गुरुला सोडून द्यायचं गुरुला दान केलं फळ कधी खायचं नसतं मला डोळे नाहीये बरोबर ते जगदंबेला वांगे डोळे आज तू या चौकावर जे काही हात ठेवून त्या दुधावरती हात ठेवून शपथ घेतली काय घेतली हा म्हणजे ती काय घेतली की गुरु शिष्याचं नातं तसं तुझ्या जीवनामध्ये तुझे तसे तुझे गुरुला वय हे काही नसतं बरोबर आहे का नाही जीवनामध्ये जसे तुझे आईवडील तसे गुरुचं स्थान असतं हल्ली लोक गुरु म्हणलं ते वेगळं शपथ घेतात बरोबर आहे का नाही ते काय चार लोकांना सांगण्यासारखं नाही गुरुचं नातं हे पवित्र नातं असतं आईवडिलासारखं नातं असतं बरोबर त्या नात्याला कधी बाट लागला नाही पण अशी तू शपथ घेतली बरोबर बाट लागला म्हणजे काय लागलं पाहिजे तरी गुरुची निंदा करायची असं तू शपथ नाही घेतली ती शपथ मी खाली हात जमे मला पण लागू झाली मी पण तुझी कधी निंदा नाही केली पाहिजे नुसतं शिष्यानेच नाही गुरुने पण तसं वागलं पाहिजे हे गुरु शिष्याचं नातं असतं आज या चौकावर तू एवढा मोठा खर्च केला या चौकावर 2 गोष्टी मंत्र घेण्यासाठी आज तुला जे काय दोन्ही देवीचे मंत्र दिलेत ना ते ठेवायला नाही दिले ते मंत्र तुला जपायला दिले ते जपून त्या देवीची सेवा करायची तुला हे फळ ठेव तिकडं ह्या देवीची जपून तुला सेवा करायची म्हणजे काय देवीचे मंत्र म्हणायचे पूजा अर्चा हिथं माणूस करत असतं पूजा अर्चा करणं म्हणजे कर्तव्य असतं आज तुला मंत्र दिले म्हणजे मंत्र सिद्ध करणं म्हणजे तुला दिव्य शक्ती प्राप्त करून घेणं देवाला आंघोळ घालणं पूजा करणं साडी घालणं म्हणजे सेवा झाली काय झाली ते कुणी पण करतं ज्याला वारा नाही ते पण करतं बरोबर आहे का ना ते रोजचं एक आपला कर्मकांडातलं ते काम झालं बरोबर आहे का नाही त्यामुळे ते करत राहायचं दिलेले मंत्र जे काय ते जे वार असतात त्या वारी त्या मंत्राला बसायचं इथं बस घरी बसले तरी चाललं मग ते मंत्र सिद्ध करून घ्यायचं बरोबर का नाही हा देवाचा मार्ग सगळा तुला दिलेला आहे हा देव कार्य करता तुझ्या हाताने सर्व कार्य झालं पण दुसरी गोष्ट आहे देवाचे पण काही नियम काही अटी आहेत बरोबर का ना आता आपण देवाचा माणूस आहे हा देवाचा मार्ग त्या देवीला तुझ्या हाताने अमावस्या पौर्णिमेला तिची पूजा झाली पाहिजे तिचा अभिषेक झालं पाहिजे तिचं नैवेद्य झालं पाहिजे तिचं सगळं जे काय देवाचं कार्य सगळं व्यवस्थित झालं पाहिजे तुझ्या हाताने कारण की हे तू घेतलं त्यानंतर तुझी पुढची पिढी पण हे करायची आहे का नाही आणि हे करत असताना दुसरी गोष्ट आज तू त्या देवीची पूजा अर्चा करते तूच करायची आता त्याच्यापुढं नंतर मग कोण होईल त्याचं आणि कसं असतं आता तुझ्या अंगात वार आहे बऱ्याच ठिकाणी बघितलं काही ग्रामीण भागामध्ये किंवा काही सिटी भागामध्ये पण आज समज कुठे एखादी देव आहे त्या देवाचं वार समज बाबा चला एक गावामध्ये एखादं काळूबाईचं मंदिर आहे तिथे समज तुझ्या अंगात येतं आहे लगेच दुसऱ्याच्या पण अंगात येतं समज तू असताना एखाद्या दुसऱ्याच्या अंगात आलं तरी काय म्हणते तुला गर्व चढतो मी असताना दुसऱ्या अंगात नाही आलं पाहिजे दुसऱ्याच्या अंगात तो देवाचा संचार नाही आला पाहिजे असं तिथं त्या गोष्टींवर वादावाद चालते बऱ्याच ग्रामीण भागामध्ये ही ह्या गोष्टी चालू आहेत एकाच्या असताना एकाच्या हे ग्रामीण भागातच आहे पुढं एखाद्या मंदिरातच गावाच्या एखाद्या गावात एखाद्या देवीचं मंदिर असेल कुठल्या देवीचं मंदिर असेल एकाच व्यक्तीच्या वारा असेल तर दुसरा तो तिथं त्याला उभं राहून देत नाही नको म्हणतो मी असताना तू नको का नको तू असताना ती जगदंबा आहे तर सर्वांची आहे कुणाची ती सर्वांची तू एकटी पूजा करते म्हणजे तुझी नाही तू एकटी तुझ्या आता तू आज दुसऱ्या जरी कोणाच्या अंगात आलं तरी आपण ते स्वीकारलं पाहिजे तुझ्या पण आले मग तसं म्हणायला गेलं तर मग काळूबाई सगळ्या ती त्या ह्याला आहे वाईला आहे इथे का नाही का महाराष्ट्राच्या अंगामध्ये मग तिथल्या गावकऱ्यांनी म्हणलं पाहिजे काळूबाई पण तुमच्या अंगात नाही आली पाहिजे अंबाबाई तुळजापूरला आहे मग तुळजापूरवाले पण म्हणलं पाहिजे आमचं गाव सोडून कुणाच्या अंगात तुळजापूर चाललं नाही पाहिजे येतं ना सगळ्यांच्या अंगात ती लोक तसं म्हणतात का मग आपण या आपल्या या मावळ मुळशी या भागामध्ये या गोष्टी मी पण मुळशीचाच का असं नाही की मी तुम्हाला नाव ठेवतो मी कुठला वेगळ्या गावाचा आहे का सांगतो की आपल्या ह्या भागामध्ये ह्या गोष्टी भरपूर चालतात रोज आम्ही ह्याच कार्यक्रमात आहे तर अशा गोष्टी आपल्याकडनं तरी झाल्या नाही पाहिजे आपल्याकडनं होईल तेवढं जपायचं ती जगदंबा सर्वांची आहे हां त्याची सेवा करणं मिळणं हेच मेन आहे कसं असतं घरात सेवा करायची नाही वाजलं मात्र वारा आणायचं आणि त्या घरात दिव्याला मरणाचा थिबूड असतो
असं आजकाल तुमचं आमचं सगळ्यांचं चाललंय आहे का नाही. आज गाड्या झाल्यात प्रत्येकाच्या, प्रत्येकजण उठून उज्जैनला मात्र जातो ना महादेवाला. सगळ्या ट्रिपं काढून तुम्ही उज्जैनला जाता, अनेक प्रकारच्या देवांना जाता. बरं जा, हिंदू धर्माचे दैवत ते सगळ्यांनी गेलं पाहिजे. आणि नाही आपण गेलो तर आपल्या हिंदू धर्माची मंदिरं कशी चालतील, गेलं पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या गावात असलेल्या महादेवाला पहिलं दर सोमवारी पाणी घातलं पाहिजे, नंतर तुम्ही उज्जैनला गेलं पाहिजे. तर गावातल्या महादेवाला कधी सोमवारी या खांदे तो पुजारी असतो बिचारा, ज्या गुरुवाला तुम्ही दिलाय नेमून तोच पाणी घालतो, नंतर तर कोणी त्याकडे बघतही नाही. मग तुम्हाला उज्जैन पावन का? तो म्हणून मी तुझ्या गावात येऊन बसलो, तुझ्या जवळ तू तिथं बघत नाही, तू इथं आला क्रुझर करून. आपले जे वारकरी संप्रदाय म्हणजे जे काही कीर्तनकार महाराज जे सांगतात ते चुकीचं नाही. बरं ते सांगून त्यांच्या बिंबीचे देठ ओरडून गेले, बरं तुम्ही कुठे सुधारलं नाही. बरोबर आहे का ना. सांगायचा उद्देश काय, ही जगदंबा इथे कुठं उत्सव यात्रेला जाताना पहिली तिचं करायचं आणि नंतर बाहेर जायचं. कुठं देवाला जरी गेली, चला मी चालले काळूबाईला आणि हिला आंघोळ नाही, बरोबर आहे का. 4 वाजता तुला काळूबाईला जायचं तर 3 वाजता हिची आंघोळ पहिली झाली पाहिजे, नंतर तू काळूबाईला गेली पाहिजे. घरात देव आहे तो बांधा, नंतर बाहेर जा. घरातलं ठेवायचं झाकून आणि बाकी सगळीकडे फिरत बसायचा. अशा गोष्टी तुझी झाली नाही पाहिजे, जगाची होती तुझी झाली नाही पाहिजे. कारण की आपल्या काळेश्वर मंदिर आपला प्रत्येक शिष्य या सगळे नियम अटी धरून चालतो. त्यामुळे त्या गोष्टी धरून. दुसरी गोष्ट, वाऱ्यावाल्या कधी गर्व नाही पाहिजे. आपण वाऱ्यावाले लोक आहे, आपल्या संघ वारं दुसऱ्याचं पण येतं. जसं आपण वारं म्हणजे काय आहे ग, काय आहे सगळ्यांच्या अंगात त्या ठिकाणी वारं येतं. काय आहे देव म्हणजे ते जगदंबा तिथं बसली, आपण इथं आपल्या जो अंगात संचार येतो तो तिच्या एक वाऱ्याची झुळूक आहे. जी ती बसली तिचे ते गण आहेत की काय, तिचे त्या 64 जोगिनी आहेत. त्या जोगिनी देवीचं वारं असेल ते त्या 64 जोगिनी, त्या 64 जोगिनीपैकी एक जोगिनी आपल्या अंगात येत असते. देवाचं वारं असेल तो देव मंदिरात आहे, त्या देवाचे गण असतात, ते गण आपल्या अंगात वारं येत असतात. साक्षात देव येतो का? येतो कुणाच्या अंगात? तो काय येतं आपल्या अंगामध्ये? लोक ह्या भ्रमात आहेत. तुम्हाला कोणी प्रश्न विचारला एखाद्या कुठंतरी तुमच्या अंगात खरं देव येतो का, बाया गप असतात. आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. बाबा साक्षात देव कुणाच्या अंगात येत नाही, त्या जगदंबेची भक्ती करते, त्या भक्तीचं त्या जगदंबेची जी 64 जोगिनी येते आमच्या अंगात येते. मग तो देव त्या 2 ठिकाणी बसला, त्या देवाच्या भक्ती करतो, त्या देवाचा जो गण येतो आमच्या अंगात, तो आमच्या अंगात संचरतो. आमच्या अंगात ते देव येतो, त्या देवाची आनंदाची झुळूक असते. काय असती? झुळूक असते आनंदाची. तिथं वाद्य वाजलं तर कसं असं, जो हाडाचा वारकरी आहे त्याला कुठं टाळ वाढला तो कधी घरात गप बसतो तिथं जातो. तसंच आहे जो हाडाचा ह्या जगदंबेचा सेवक की ज्या नाथाचा सेवक आहे त्याला ज्या संबळावर टिपूर पडला का त्याला काही करा झोप येत नाही. ह्याला म्हणतात देवाची भक्ती, ह्याला म्हणतात त्या देवाचा आदर. तो संचार आहे, ती भक्ती आहे. बरोबर आहे का? हां, म्हणून उद्दिष्ट काय, तिची भक्ती कर, सगळं भेटल. आहे का ना. तिची भक्ती कुणी काय म्हणू, काय म्हणलं ना, हो हो म्हणायचं, करायचं. लगेच कोण यावं बोललं आपण देवा नाही करायचं, गर्व नसावा. बाकी सगळा मार्ग सांगत जाईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो. बरं आता माझ्या भागात आलं म्हणून मी सांगतो, पहिलाच कार्यक्रम झाला माझा पौडमध्ये म्हणून सांगतो. सुतक विठ्ठल या गोष्टीवर आपल्याला जोर असतो. अनेक परत सुतकाच्या मी सांगत असताना पराड्याचा विषय अनेक ठिकाणी मला विरोध झाला. बरं मी त्या ठिकाणी हटकून सांगतो. आपल्याला सुतक येतं. किती दिवसाचं सुतक? 13 दिवसाचं असतं. किती दिवसाचं? लोक वर्षभर पाळतात. काय करण्यासाठी? पाळा, सगळं पाळायचं वर्षभर. तुम्ही काय करता वर्षभर? फक्त देवाचंच काय करत नाही. एकतर देवाला जात नाही तो विषय जाऊ द्या, देवाला दिवा लावायचा आणि देव बांधून ठेवायचं. तुम्ही खाता पिता, नवीन कपडे घालता, लग्ना येवाला जाता, सगळं करता, परत देवाचं वर्षभर सुद्धा का? शास्त्रामध्ये गरुड पुराणामध्ये उल्लेख आहे, माणूस मेल्यानंतर 13 दिवस त्या सुतक धरायचं असतं. किती? 13 दिवस त्या व्यक्तीचा आत्मा पृथ्वी तलावर असतो. 13वा झाला का त्याच्या आत्म्याला मोक्ष भेटतो. मग तो कुठलाही जो त्याच्या कर्मामध्ये जी युनी लिहिली त्या युनीमध्ये तो जन्म घेतो. मग कुठली युनी असो त्या युनीमध्ये तो जन्म घेत असतो. एवढं लक्षात ठेवायचं. सुतक आलं 13 दिवस, इटाळ आलं पण 15 दिवस. आणि इटाळाचं काही पाळायचं नसतं. कारण की का जगदंबेनी देणे, जगदंबेनी ते बाळ दिलेलं आहे. बरोबर आहे का नाही? समज आता तुझी लेकर तुला सून होईन, एखादी सून झाल्या तुला इटाळ येईल, तू काय करणार? 6वा महिना त्या पोराला नातवाला घ्यायला जाणार नाही. त्या बिचाऱ्यानी ती लोकांची तर येऊन तुला बाळ दिलं आणि तू त्या बाळा का तुम्ही आघात वार येतं बाई मी जाणार नाही. तो वारीस आहे तुझा. हा कधी ते इटाळापासून सांगतो मी कसं असतं. ज्या बाईचा समजा
एखादी बाळातीन बाई आहे, त्या बाईच्या जर एखादी लेडीज करत असेल म्हणजे समाज बाबा तू त्या बाईचं करती, तर तू जवळ त्या बाईच्या अंगावरनं ब्लड जात असतं, जवळ ते बाळाचं नाही का त्या बाळातीन बाईच्या अंगावर ते तिचे बावती वगैरे असतात नाही का, त्या गोष्टी बोलण्यासारख्या नाही. जवळ त्या गोष्टी असतात तोपर्यंत तू त्या देवापाशी जायचं नाही. घरातल्यांनी काय केलं, बापही म्हणतो माझ्या घरात काळूबाई आहे, मला नाही चालत. तू जातो का बाईला नानाया, बाळाला नानायला, बरोबर आहे कराय. म्हणजे एक साधी गोष्ट आहे तुमच्या चाललेली. दुसरी गोष्ट ही सुतक विटाळचं झालं. परड्यावाल्या बाया आलं विटाळ का जाऊन ती परडी बदलायची. ती परडी कितीला भेटती, 500 रुपयाला. तुमचं इटाळ परडीला एक आराध्य बाई लक्षात घ्या. तुम्ही काय करता, इटाळ आलं सुतक आलं घ्याता परडी, नवीन परडी आणलेली असती, तुळजापूरला जाता ती परडी कुठेही फेकता, नवीन घेऊन येता. मग तुम्ही इथं 2 लाख रुपये कार्यक्रमाला घातलेली परडी घेण्यासाठी ती आणली तुम्ही 500 रुपयाला. बरं तुमचं विटाळ तुमचं सुताक त्या परड्यात चिटकतं का. तुम्ही काय करता, सुटक विटाळ आल्यावर घरदार नाहून धुवून घेता, कपडे बिपडे सगळी धुता, चांदीचे टाके ते पण धुवून वापरता का महागीत. ती परडी कितीला आहे, 500 रुपयाला आहे म्हणून बदलता. त्याच परडीची किंमत 5000 झाल्यावर बदलन कुणी. खरं म्हणजे चुकत असेल तर म्हणा की चुकतंय म्हणून, त्याबद्दल काय वाद नाही. ती परडीची किंमत जर 5000 2000 जर असली, बदलसान का तुम्ही. सांगायचं का, तुळजापूरला जातो आम्ही बघतो तुम्ही काय करता कुठं पण. ती जगदंबेची परडी घेतलेली तुम्ही, तिला तुम्ही ती चांगली जपली, सेवा केली आणि कुठं पण ती पडती होती, गू घाणीत पडती, तिथं घाण असती, पायदळी पडती ती परडी, तिची तुम्ही सेवा केली त्या जगदंबेची, पायदळी पडते ती परडी आणि तुम्ही नवीन घेऊन येता 500ला भेटती म्हणून. देवाला पण जायला भेटते ना नवऱ्यांना घेऊन, आहे का नाही. ते त्या काय ती जसं तुम्ही तुमच्या घरातली स्वच्छता करता तशी तिची पण पंचामृत दही दूध पंचामृत शेणाने सारून जायचं, हाती चांगले धुवायची, जायचं तुळजापूरला, तिकडं ते कलुआमध्ये भिजवायची, यायचं दही दोन्ही सारवायची आणि परत ती परडी भरून झाली नवीन. निघलं सुताक, निघलं तुमचं इटाळ, परड्या चिटकतं. हा ह्या गोष्टी कधी करायच्या नाही. देवाचं पण 13 दिवस जेव्हा इटाळ सुताक आलं कुणाच्या तरी पोराच्या हाताने करून घे. जवळ समजा तुमच्या घरात पोरं तुम्हाला सुताक इटाळ आलं ना, तुमच्या आता पोरगा असते, जवळ ज्या पोराचं लग्न होत नाही तोवर त्या पोराला तुमचा सुताक इटाळाचा काय आयुष्य कधी लागू होत नाही. त्याच्या हाताने देवा लावून घेतला, त्याच्या हाताने पूजा करून घेतली तरी चालती. हल्ली तीर्थक्षेत्राचे गुरव लोक काय करतात, सुताक इटाळ आलं ते जात नाही देवाबशी, त्यांची पोरं पाठवतात, त्यांच्या पोराच्या हाताने करून घेतात. मग त्यांची पोरं चालतील, देवाचा दिवा लावाय. आपली पोरं चालणार नाही का, चालणार नाही का तुमचे दिवे लावायला. मग त्याच्यामुळे लक्षात ठेव, कोणी काय म्हणत प्रत्येक ठिकाणी उत्तर. आणि मी असा बोलत नाही, या सगळ्या गोष्टी शास्त्राला धरून आहेत. बरोबर आहे का चुकीचं आहे, शास्त्राला धरून आहेत. त्याच्यामुळे जे सांगितलं ते पाळ. सांगितलं का तू मंदिर, एवढं सांगायचा उद्देश का तू मंदिर चालवती, घरगुती देवाला चालवायचं गोष्टी वेगळं असतं, मंदिर चालवणं वेगळं असते. आणि मुळात तुझी पाषाणाची मूर्ती आहे, त्या रोज त्या देवीच्या अंगावर पाणी पडलं पाहिजे. पाषाणे घरातल्या चलित जी चांदीचे मुखवटे असतात, त्या फायबरच्या बॉड्या असतात, त्यांची पूजा 8 दिवसांनी 15 दिवसांनी केली तरी चालती. बरं पाषाण मूर्तीला रोज पाणी पडलं पाहिजे. पाषाण मूर्तीमध्ये त्या देवीच्या त्या पाषाणामध्ये प्राण असतो. जसं आपल्या शरीरात जीव असतो तसं त्या पाषाण मूर्तीमध्ये प्राण असतो, कारण ती प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे. तुमच्या आपल्या घरातील मुकोटे मूर्त्या ह्या चलित स्थापना असते. चलित म्हणजे त्या तुम्ही हलवू शकता. ह्या गोष्टी आपल्या हिंदू धर्मातल्या आहेत, या सगळ्यांना माहिती पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आता 1-2 गाणी घेऊ आणि आरती करू. काय नाही कळलं मला, आवाज जास्त